नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मनीषा क्षीरसागर आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचे नाव आहेत वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक किंवा प्रभावित करणारे घटक. तर त्याआधी आपण वाढ आणि विकास कशा पद्धतीने होतो त्याविषयीची आज आपण इथे व्याख्या बघूया. तर दाते आखानी यांच्या मताप्रमाणे गर्भधारणेपासून तर परिपक्वनाच्या काळापर्यंत मुलांची वाढ व विकास ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला बालविकास शास्त्र असे म्हटले जाते. म्हणजे बालकांचा सर्वांगीण अभ्यास हा बालविकास शास्त्रामध्ये केला जातो असं आपल्याला म्हणता येईल. तर यानंतर आपण जे वाढ आणि विकासावर प्रभावित करणारे जे घटक आहेत ते बघूया. त्यामध्ये पहिला घटक आहे तो आहे परिस्थिती व अनुवंशिकता, दुसरा आहे लिंग, तिसरा बुद्धिमत्ता, चौथा घटक आहे आहार, आजारपण, शारीरिक दोष, अंतःस्रावी ग्रंथी, खेळ, कुटुंब व संस्कृती आणि शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे अपरिपक्व बालक. तर हे जे घटक आहेत त्यामध्ये आता आपण नेमकं काय आहे त्यामध्ये ते आपण सविस्तर बघूया. त्यामधला पहिला जो घटक आहे तो आहे परिस्थिती व अनुवंशिकता. तर यामध्ये परिस्थिती व अनुवंशिकतेमध्ये आपल्याला म्हणता येईल की प्रत्येक व्यक्तीचा विकास एकाच गतीने होत नसून तो आपल्याला त्याच्या वयानुसार विकासाच्या गतीमध्ये आपल्याला फरक पडताना दिसून येतो. कारण प्रत्येकाच्या विकासाची जी गती आहे त्यामध्ये आपल्याला विविधता आढळून येत असते. एखाद्या मुलाच्या विकासाची गती ही तीव्र गतीची असते, तर एखाद्या मुलाची विकासाची जी गती आहे ती मंद गती असे आपण म्हणू शकतो. तर ही जी माहिती आहे ती आहे परिस्थितीजन्य व अनुवंशिकता या आपल्याला मुद्द्यामध्ये आपल्याला बघता येईल. त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो आहे लिंग. तर लिंग म्हणजे यामध्ये बघा की मुलांचा विकास होत असताना आपल्याला लिंगभेदावर परिणाम होत असताना दिसून येतो. उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याला त्यामध्ये मुलींच्या तुलनेत मुलांच्या शारीरिक मानसिक विकासावर जे आहे गती ती लवकर होते. म्हणजे मुलींचा विकास हा लवकर होतो तर मुलांच्या विकासाला थोडा वेळ लागत असतो. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे आपला तो आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता म्हणजे यामध्ये आपण बघूया की विकासावर परिणाम करणारा जो हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बालकांचा सर्वांगीण विकास हा तीव्र गतीने होत असतो, तर जे मंदबुद्धीचे बालक असतात त्यांचा जो विकासाचा जो वेग आहे तो आपल्याला कमी प्रमाणात झालेला दिसून येतो. म्हणजेच जे तीव्र बुद्धिमत्ता जे बालक आहेत त्यांच्या तुलनेत ही जी मुले आहेत यांची जी गती आहे ती आपल्याला थोडे कमी प्रमाणात आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्याला यामध्ये मुलांची बुद्धिमत्ता कशा पद्धतीची असते हे आपल्याला याच्यामधून दिसते. त्यानंतरचा पॉईंट आहे तो आहे आहार. आपल्याला माहिती आहे की आपलं शारीरिक सुदृढता प्राप्त करण्यासाठी आपल्याला आहाराची नितांत गरज असते. कारण की आपल्या आहारामध्ये सर्व पोषक घटक मिळणे अतिशय आवश्यक असते. जसं आपल्याला आहे की प्रथिने आहे, कर्बोदके आहे, स्निग्ध पदार्थ आहे, जीवनसत्व आहे, त्यानंतर आपल्याला रेषायुक्त पदार्थ आहे. म्हणजे जे आहारामध्ये जे आपल्याला अतिशय महत्त्वाचे जे घटक असतात ते घटक आपल्या शरीरामध्ये मिळणे अतिशय आवश्यक असते. म्हणजे आपल्याला बालकाला जे आवश्यक अन्न घटक आहेत ते त्याच्या आहारामधून त्याला प्राप्त होणे अतिशय गरजेचे असते. त्याला जर योग्य आहार प्राप्त झाला नाही तर त्याचा सर्वांगीण विकास होणार नाही आणि त्याला कुठे ना कुठे त्या आहाराच्या कमतरता त्याच्यामध्ये आपल्याला जाणवून येईल. म्हणजे त्या नेमकं ते काय होईल तर त्याची वाढ खुंटेल, त्या केस गळायला लागतील, शरीर निरोगी आणि निस्तेज दिसेल, त्वचेवर सुरकुत्या किंवा त्याच्या त्वचेला एक प्रकारचं शाईन दिसणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला मुलांमध्ये अभावाचे परिणाम आपल्याला जाणून येतील. म्हणजेच आपल्याला यामध्ये बालकाच्या विकासाच्या मार्गात आपल्याला आहारामुळे अडथळा प्राप्त होत असताना दिसून येतो. ठीक आहे. तर म्हणून बालकासाठी आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला सकस आणि पोषक आहार मिळणे गरजेचं आहे. आणि आहार देत असताना आपल्या घरातील जी मंडळी आहे, फॅमिली मंडळी आहे, त्यांना आपल्या मुलाला कशा पद्धतीचा आहार द्यायचा, कोणते पोषक घटक द्यायचे आणि त्याला त्यामध्ये आहारामध्ये विविधता कशी आणायची ही सर्व माहिती आपल्या घरातील आईला किंवा जी गृहिणी आहे त्या गृहिणीला माहिती असणे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे तो आहे आपला आजार म्हणजे बघा की आपल्याला आईची प्रकृती योग्य नसल्यास आहार घेण्याचा म्हणजे घरातील मंडळींना योग्य पद्धतीचा आहार मिळणार नाही. म्हणजेच
त्यामुळे काय होतं की बालकाच्या विकासावर आणि अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो की सपोज प्रेग्नन्सीमध्ये तिला प्रॉपर आहार मिळाला नाही तर हा सुद्धा त्याचासुद्धा परिणाम बाळावर होतो. त्यानंतर जेव्हा बाळ मोठं होतं तेव्हा त्याला प्रॉपर आहार मिळणे अतिशय गरजेचं असतं. आणि यामध्ये दिलं आहे की गर्भावस्थेमध्ये मूल अशक्त समजा गर्भवती स्त्रीला पोषक घटकयुक्त आहार मिळाला नाही तर बाळ जेव्हा जन्माला येतं तर तेव्हा ते बाळ अशक्त कमी वजनाचं छोटे छोटे हातपाय असलेलं त्यालाच आपण कमी वजनाचं म्हणू. तर अशा पद्धतीचं बाळ जन्माला येऊ शकतं. त्यानंतर कुपोषित बाळसुद्धा आपण त्याला म्हणू शकू. त्यानंतर ताप, कावीळ आहे इत्यादी आजार त्याला ग्रासलेले असू शकतात. म्हणून गर्भवती मातेने आपल्या गर्भधारणाच्या त्या काळामध्ये प्रॉपर आहार घेणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की त्याचा विपरीत परिणाम त्या बाळावर होणार नाही आणि बाळ हे सुदृढ जन्माला येईल. म्हणजेच आहार कशा पद्धतीने घ्यायचा याची माहिती मातेला असणे गरजेचे आहे आणि त्याचप्रमाणे कुटुंबाची सहकार्य गर्भवती मातेला मिळणे अतिशय गरजेचं आहे. कारण की आपण कधीकधी काही कुटुंबामध्ये असं जाणून येतं की जी आई आहे, गर्भवती माता आहे, ती सगळ्यात शेवटी जेवण करते. कधीकधी तिच्यासाठी तिला जसं पाहिजे तेवढा आहार कधी शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम बालकावर होताना दिसून येतो. त्यानंतरचा पॉईंट आहे यामधला शारीरिक दोष. शारीरिक दोषामध्ये बघा की बालकांमध्ये बरेच वेळा शारीरिक दोष निर्माण होतात. त्यामुळे शारीरिक विकास आहे, सामाजिक विकास आहे, भावनात्मक विकास आहे यावर त्याचा परिणाम होताना दिसून येतो. म्हणून आपल्याला उदाहरणार्थ जसं की जे पोलिओ जो आहे, समजा जन्मता एखाद्या बाळाला पोलिओ झाला असेल तर त्याच्या हातापायामध्ये व्यंग आपल्याला जाणून येतं. याचा परिणाम होताना दिसतो. म्हणजेच काय होतं की